सुरुवातीच्या काळात शिक्षा आणि पारितोषिक या माध्यमातून वर्तनाला वळण लावलं जातं. थोडं मोठं झाल्यावर समाजात वावरताना जे अनेकांकडून भलेबुरे अनुभव येत असतात, त्यावरूनही आपण कोणाशी कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याचे धडे घेत असतो. पण हे सगळं झालं बाह्य घटकांमुळे. मला खरंच सांगा, शिक्षा आणि पारितोषिक या तंत्राचा अवलंब आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वतः किती करतो? टोकाची उदाहरणं देते. अभ्यास केला नाही तर परीक्षेत अपयश येणार हे माहिती असून सुद्धा अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं जातं. व्यसनांमुळे स्वतःचं त्याचबरोबर कुटुंबाचं नुकसान होणार, कुटुंब आणि आपण उद्ध्वस्त होणार हे माहिती असून सुद्धा व्यसनाच्या आहारी जाणं होतं. नियमित व्यायामाचा शरीराला मनाला फायदा होणार आहे हे माहिती असून सुद्धा व्यायाम केला जात नाही, त्याचा कंटाळा केला जातो. या आणि अशासारख्या ज्या अनेक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या, त्या नोंदवून ठेवा, कुठंतरी टॅप करून ठेवा आणि खरंच विचार करा, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः या तंत्राचा अवलंब किती करतो? काय आहे, शेवटी आयुष्य ज्याचं त्याचं आहे, त्यामुळे आयुष्याला योग्य वळण लावण्याची पहिली जबाबदारी सुद्धा ज्याची त्याचीच आहे. धन्यवाद.